जय जय राम जय जय राम माईक चालू करा मृदंगाची माईक जय 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 राम कृष्ण
Thank you.
रूप पाहता
सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, तरी हाची नेम अहरणीसी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागततिष्ठं तमानन्दनन्दनं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रथमं। होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्य अर्थकला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिलिन्या, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी,
सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तळाल दुर्घट भवसिंधू. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबा यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा असा नामपर प्रकरणातील आजचा हा अभंग. आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबाराय या ठिकाणी नरदेहामध्ये आलेल्या मनुष्याला आपण जीवनामध्ये सार आणि काय आहे आणि आसार काय आहे याचा विचार करण्याचा उपदेश आपल्याला करतात आणि पुढे सांगतात की या भगवंताचं नाव तू कंठामध्ये रात्रंदिवस धारण कर आणि हे नाव जर का तू कंठामध्ये धारण केलं तर त्यापासून या नामधारकाला काय फल प्राप्त होतं याचं यथार्थ दिग्दर्शन आजच्या अभंगामध्ये करतात. आज या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या या असीम कृपेनं, सद्गुरूंच्या असीम कृपेनं, कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या असीम कृपेनं, जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांच्या असीम कृपेनं आणि सकल संतांच्या असीम कृपेनं सुरू असलेला हा पुण्यतिथी सोहळा आणि अत्यंत हृदयस्पर्शी भावस्पर्शी असणारा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व भाविक वृंद, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानाने श्रेष्ठ असे उत्तमोत्तम गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत, आमचे चोपदार आहेत, विनेकरी, टाळकरी वृंद, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचं प्रवृत्त निमित्त सर्वांना ज्ञातच आहे. आज परमपूज्य गुरुदेव महाराजांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी निमित्त असणारा हा सोहळा आपण पाहिला तर पुण्यतिथी का हो? कारण पुण्यतिथी तिला का म्हणतात? कारण त्या तिथीला हे महात्मे या ठिकाणी ब्रह्मलीन झालेले असतात म्हणून ती तिथी पुण्य असते, म्हणून ती पुण्यतिथी. त्याचप्रमाणे ते पुण्यवान असतात म्हणून ती पुण्यतिथी आणि ती जो साजरी करतो त्याला अगणित असं पुण्य त्याला प्राप्त होतं म्हणून ती पुण्यतिथी असते. विठोबा ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, धर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि नामनिष्ठा यांचं मूर्तिमंत आदर्श, कृती आणि उक्ती यांचा मूर्तिमंत आदर्श आणि अनेकांची जीवन सुगंधित करत त्यांच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देणारे माझे सद्गुरू परमपूज्य ब्रह्मलीन श्री गुरुदेव थोरात महाराज. आणि खरोखर आज आमच्या जीवनामधली ही पर्वणी आहे की गुरुदेव महाराजांची ही पुण्यतिथी आम्हाला इथे साजरी करण्याचा हा योग आम्हाला इथे येतोय. आणि खरोखर असा भव्य दिव्य असा स्वरूपाचा हा कार्यक्रम खरोखर त्यांच्या कृपेने आज इथे साजरा होतोय. हा एक मोठा या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मोठा योग आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी येतोय खरोखर. कारण गुरुदेव महाराज म्हणजे शिष्याच्या प्रत्येक शिष्याच्या विषयी अंतःकरणामध्ये तळमळ असायची की या शिष्याचा उद्धार झाला पाहिजे, नाही तर त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा तो उच्च स्थितीमध्ये तरी त्याला तिथे प्राप्त झाली पाहिजे. म्हणून प्रत्येक शिष्याच्या विषयी अंतःकरणामध्ये त्यांच्या कळवळ होती. कळवळ विचारसागरामध्ये म्हटलंय की गुरु कसे असावे, त्या गुरूंच्या लक्षणामध्ये इथं सांगितलंय श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय म्हणजे काय?
तर सर्व शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. माझ्या गुरुदेव महाराजांनी सर्व शास्त्राचं अध्ययन केलेलं होते. ब्रह्मनिष्ठ आपल्या स्वस्वरूपामध्ये नेहमी निमग्न असणारे ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळुका त्या शिष्याला मोक्ष प्राप्त व्हावं यासाठी तळमळ करणारे. म्हणून तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ऐसी कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, त्यांचं रागावणं सुद्धा कल्याणाचं होतं, त्यांचं प्रेम करणं सुद्धा कल्याणाचंच होतं. मी गुरुदेव महाराजांकडं पुण्याहून विचारसागर शिकायला यायचो दर रविवारी. 1 वर्ष विचारसागर शिकलो, परंतु अशी अवखळ बुद्धी अशी होती बरं का. त्यामध्ये मी काही अभ्यास करायचो नाही. रविवारी यायचं, फक्त ऐकायचं, घरी राहून विचारसागर वही ठेवून द्यायची, असा विद्यार्थी होतो. आणि 1 वर्षाने त्यांनी मला काही बोलले नाही बरं का तोपर्यंत. पण नंतर असा घाम काढला माझा. एक दिवस पाठामध्ये इतके बोलले, अक्षरशः त्यांचे प्रत्येक शब्द आजही मला आठवतोय. ते प्रत्येक शब्द अंतकरणाचा ठाव घेणारे होते, प्रत्येक शब्द अंतकरण पिळून टाकणारे होते. तू जीवनामध्ये करणार काय आहेस, काय तुझं ध्येय आहे, काय तू करणार आहेस, असं अंतकरण पिळवणारे शब्द आहेत. आणि माझ्या डोळ्यातून घळघळा पाणी, मान खाली होती, वर पाहू शकत नव्हतो, कारण गुरुदेव महाराज तसेच होते, वर पाहण्याची ताकद नव्हती. अंतकरणातून खूप असा अंतकरणात स्वतःच्या विषयी जाणीव झाली होती. किती चुकतंय आपलं हे मला अंतकरणात जाणीव होत होतं. आणि गुरुदेव महाराज बोलत होते. परंतु 5 मिनिटांनी तेच रागवण्याचं बोलणं प्रेमामध्ये आलं. पण ते प्रेमानं बोलणं सुद्धा रागवण्यासारखंच होतं. करुणी सायास
त्यांचं रागावणं प्रेमाचं, पण त्या रागवण्यामध्ये प्रेम आलं आणि प्रेम आल्यानंतर गुरुदेव महाराज म्हणायला लागले की विनायक तुला ठोकून ठोकून ब्रह्म करणार आहे. पाहता काय खरंच ठोकलं मला. म्हणजे हाताने कधी नाही बरं का, पण शब्दाने दरवेळेस मला ठोकलं. म्हणून सांगायचं तात्पर्य या ठिकाणी खरोखर असे आमचे सद्गुरू आम्हाला इथं प्राप्त झाले. म्हणून माझे सद्गुरू श्रोत्रिय होते, ब्रह्मनिष्ठ होते आणि कृपाळू होते. शिष्याच्या कल्याणाची तळमळ करणारे असे सद्गुरू होते. म्हणून खरंच आम्ही मोठे नाही, परंतु मोठ्यांचे नक्कीच आहोत. म्हणून इथे आजच्या अभंगामध्ये गोपाळ आहे ते सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. जीवाच्या बाबतीत आपण विचार केला तर जीवाचा हा जो प्रवास आहे तो प्रवास अखंड चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, हा सारखा प्रवास इथे चालू आहे. हा तो जीवाचा प्रवास कसा आहे? तर जीवाचा प्रवास हा नदीसारखा असं म्हटलेला आहे. आणि प्रत्येक नदीला जसा तट असतो तसा या जीवाच्या प्रवासाला सुद्धा तट आहे. या तटामध्ये पहिला तट आहे तो जन्म आणि दुसरा तट आहे तो मरण. चला आता आपण या देहाचा विचार करू. देहामध्ये आपण पाहिलं तर 3 देह इथे म्हटलेले आहेत. या देहामध्ये पहिला आहे तो स्थूल देह, दुसरा आहे तो सूक्ष्म देह आणि तिसरा आहे तो कारण देह. स्थूल देह म्हणजे डोळ्याने दिसतो तो स्थूल देह इथं म्हटलेला आहे. आता हा जो स्थूल देह आहे तो स्थूल देह प्रत्येक जन्मामध्ये आपला सारखा बदलत असतो. माझे विश्वमाऊली ज्ञानंबर आहे ते सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरे स्वीकारिजे चैतन्य नाथे. ज्याप्रमाणे आपली कपडे फाटतात, आपण नवीन धारण करतो, तसा देह सारखा आपण वेगवेगळा धारण करत असतो प्रत्येक जन्मामध्ये. परंतु सूक्ष्म देहाच्या बाबतीत विचार केला तर सूक्ष्म देह आपला बदलत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत सूक्ष्म देह हा तसाच असतो, त्यामध्ये त्याचा नाश पावत नाही. मग इथे पहा की गंगा नदीचा उगम कुठे झाला? गंगोत्रीला झाला. गंगोत्री पासून तिचा उगम झाला. ती थांबली का? धावते. कुठपर्यंत धावते? तर ती सागराला जाऊ मिळेपर्यंत ती धावते आहे. तसा जीवाचा प्रवास सुद्धा तसाच आहे. जीव सुद्धा जन्म मरण रूपी हा प्रवास त्याचा चालू आहे. हा थांबतो केव्हा? तर हा जीव परमात्म्याला ज्यावेळेस प्राप्त होतो त्या परमात्म्याला प्राप्त झाल्यानंतर याचा प्रवास इथं थांबतो. विठ्ठलची एक देखणी या विठ्ठलाची.
वा, विठ्ठलाची एक देखणिया. हा विठ्ठल पाहिला ज्यावेळेस हा जीव परमात्म्याला ज्यावेळेस प्राप्त होईल त्याच वेळेस या सूक्ष्म देहाचा नाश होईल, अन्यथा इथे नाश होणार नाही. मग आता माझा इथे तुम्हाला प्रश्न आहे की जन्माला येणं चांगलं का वाईट हो? बोला. चांगलं. तुम्ही बोला. महाराज आपले ते काय घाबरू नका, तुम्हाला आळंदी ते ठेवत नाही, घाबरू नका. जन्माला येणं चांगलं का वाईट? चांगलं आहे. माझे ज्ञानोबा आहे ते सांगतात, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उघडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरते. ज्यावेळेस जन्माच्या आधीचा आपला विचार करा, ज्यावेळेस आपण आईच्या उदरामध्ये असतो आणि या आईच्या उदरामध्ये असल्यानंतर तो आईचा उदर काय एअर कंडिशन बंगला आहे का? बंगला आहे का? नाही. माऊली म्हणतात की त्या गर्भाला अतिशय क्लेश होतात, त्या ठिकाणी उकडून निघतो तो. विष्टेच्या दाथरी, विष्ठा त्याच्या शेजारी असते, अतिशय त्या ठिकाणी क्लेश आहे. बरं जाऊ द्या. आता तो जन्माला आला, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत सुख आहे का हो? नाहीये. कारण इथे तुकोबाराय म्हणतात, सुख नाही कोठे आलिया संसारा वाया हवभरी होऊ नका. किंवा इथे पहा, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. थोडस सुख आहे आणि दुःख पर्वता एवढे, असं तुकोबाराय इथे सांगतात. आणि मग महाराज म्हटले की जन्माला येणं चांगलं आहे, बघू आपण. आता मला सांगा, आपल्या जीवनामध्ये तुम्ही पहा, आपण शिक्षण घेतलं ते सुखासाठी घेतलं का दुःखासाठी घेतलं? सुखासाठी घेतलं. शिक्षण घेतलं पण आता नोकरी मिळत नाही, आता सुख झालं का दुःख झालं? बोला बोला, बोलत राहतो. आता नोकरी मिळाली, आता नोकरीनंतर छोकरी. आता छोकरी केली, छोकरी केल्यानंतर सुख झालं का दुःख झालं? खरं बोलायचं. आज माऊलीच्या दारामध्ये गुरुदेवांची पुण्यतिथी आहे, त्यामध्ये खरं बोलायचं. तर छोकरी केल्यानंतर सुख झालं का दुःख झालं? महाराज तुमचा काही प्रश्न नाही. कारण गुरुदेव महाराज म्हणायचे बरं का, की ज्यावेळेस लग्न होतं, नवीन नवीन लग्न झालेलं आहे आणि पहिलंच वर्ष असतं, त्याला विचारलं की बाबा रे तुझी पत्नी कशी आहे? तो म्हटला चंद्रमुखी आहे. म्हटलं चंद्रमुखी? हो. म्हटलं सगळं ऐकते मी, बोल जे काही सांगेल ना ते सगळं ऐकते. हो. 5-6 वर्ष झाले आणि मुलगा झाल्यानंतर त्याला विचारलं, बाबा रे आता तुझी पत्नी कशी आहे? तो म्हटला सूर्यमुखी. म्हटलं का? अहो काय झालं की एक दिवस मला पाणी पाहिजे होतं, तर तिला म्हटलं अगं पाणी दे. ती म्हणजे दिसत नाही का माझ्या मांडीवर मुलगा आहे, तू घे आणि मला दे. सूर्यमुखी. आणि म्हाताऱ्या आजोबाला विचारलं की बाबा आता आजी कशी आहे? तो मला ज्वालामुखी आहे. एकदा वारीमध्ये एक आजोबा आमच्या बरोबर असायचे आणि ते नेहमी आमच्या त्या दिंडीमध्येच होते. नेहमी सांगायचे की महाराज आमच्या गावी या, आमच्या गावी या, आमच्या गावी या. म्हटलं येऊ एक दिवस, काय त्या ठिकाणी योग आला तर येऊ, नक्कीच नक्कीच येऊ. चांदखेडचे होते आमचे आत्माराम महाराज आहेत, त्यांच्या गावाकडचेच होते. एक दिवस खरोखर त्यांच्याच घरी कीर्तनाचा प्रवचनाचा योग आला. त्यावेळेस त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर आजीबाईंना विचारलं बाबा कुठे आहे? ते म्हणले गेला म्हशीवाळाला. आता मग म्हटलं अहो पण तुमचे नवरा आहेत, असं तुम्ही असं कसं काय म्हणता तुम्ही त्यांना? ते म्हणले नवरा का भावरा म्हणे, आधी आम्हाला खूप त्रास दिला म्हणे, तरुणपणी यांनी ना पिऊन पिऊन धिंगाणा करायचा, आता मला फिटाम पाठ सोडणारच नाही.
थोड्या वेळी बाबा आल्यानंतर त्यांनी ते येतोची सत्कार वगैरे केला आणि बाबांना म्हटलं चला आळंदीला. ते म्हणले नाही. अहो म्हटलं चला आळंदीला, एवढी म्हातारी बोलती तर आळंदीला यायला पाहिजे तुम्ही. म्हणजे नाही हो, म्हातारी बोलताना बोलती हो, पण तिच्या मनामध्ये काही नसते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण लग्न केलं पण सुख आपल्याला प्राप्त झालं नाही. पुत्रासाठी आम्ही खटपट केली, पुत्र झाला पण पुत्रापासूनही सुख प्राप्त झालं नाही. कारण नाथ महाराज इथे सांगतात पुत्रापासून सुखप्राप्ती माता पिता होईल म्हणती, शेखी पुत्र अंगुठा दाविती केवळ भ्रांती पुत्र मोही. पुत्रापासून सुख प्राप्ती कधी होणार नाही. पुत्र काय करतात मरताना तुम्ही पहा ते चमच्याने पाणी पाजत नाही आपल्याला, कसे पाजतात अंगुठा दाविती, शेखी पुत्र अंगुठा दाविती. इथं नाथ महाराज इथं सांगतात. म्हणून संसारामध्ये तुम्ही पहा आपल्याला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सारखं दुःख आहे. म्हणून जन्माला येणं अतिशय वाईट असं म्हटलेलं आहे. पण त्यातलं त्यात चांगलं जर काय असेल ना तर या मनुष्य जन्माला येणं हे त्यातल्या त्यात चांगलं आहे. म्हणजे जन्माला येणं वाईट, पण गुरुजी म्हणायचे त्यातल्या त्यात मनुष्य जन्माला येणं हे त्यातल्या त्यात चांगलं असायचं म्हटलं. म्हणून मनुष्य देह आपल्याला इथे मिळालेला आहे. या मनुष्य देह अत्यंत असा दुर्लभ असं म्हटलं. शास्त्रकार म्हणतात दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. अतिशय दुर्लभ असं म्हटलेलं आहे. म्हणून या मनुष्य देहाचं महत्व आपल्याला कळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एकदा गुरूंनी शिष्याला हाक मारली आणि सांगितलं इकडे. म्हटलं हे बघ हा माझ्याकडे हिरा आहे, तो हिरा घे आणि बाजारामध्ये जा आणि या हिऱ्याची किंमत काय आहे ती शोधून आण, पण विकायचा नाही. तो हिरा त्या शिष्याने घेतला आणि बाजारामध्ये गेला. गेल्यानंतर तो पहिला भाजीवाल्याकडे गेला आणि भाजीवाल्याला सांगितलं की काका हा मला हिरा द्यायचा आहे, तर आपण त्याची किती किंमत द्याल. त्यांनी सांगितलं 100 रुपये तुला दे. हिरा घेतला, खिशात ठेवला, पुढे दुसऱ्या दुकानाकडे गेला, सोनाराकडे गेला. सोनाराला हिरा दाखवला आणि त्याला सांगितलं हा हिरा आपण केवढ्याला घ्याल. त्याने सांगितलं याचे मी 10,000 रुपये तुला दे. घेतला हिरा, खिशात ठेवला. आता त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे तो गेला आणि हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर त्याला विचारलं की शेठजी हा हिरा आपण किती रुपयाला घ्याल. त्यावेळेस त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याने सांगितलं की हा हिरा मी 1,00,000 रुपयाला घेईल. पुन्हा हिरा त्याच्याकडून घेतला आणि खिशात ठेवला आणि सरळ गुरूंकडे आला. गुरु म्हणले की बाबारे काय किंमत आहे त्या हिऱ्याची. त्यावेळेस शिष्याने गुरूंना सांगितलं की त्या हिऱ्याची किंमत 1,00,000 रुपये अशी आहे, पण भाजीवाल्याने त्याची किंमत 100 रुपये केली आणि या सोनाराने त्याची किंमत 10,000 केली आहे. त्याच वेळेस गुरुजींनी त्याला सांगितलं की बाबा रे हे बघ पामराला या नरदेहाची किंमत कळाली नाही. पामर त्याचे 100 रुपये किंमत म्हणजे भाजीवाल्यासारखी त्याची किंमत करतो. विषयीला या देहाची किंमत कळाली नाही. तो विषयी काय करतो की त्याची किंमत सोनारासारखी करतो म्हणजे 10,000 सारखी करतो. पण हिऱ्याचा तो व्यापारी आहे म्हणजे मुमुक्षु आहे, त्या मुमुक्षुला या देहाची किंमत कळालेली आहे. म्हणून तो काय करतो की त्याची किंमत 1,00,000 रुपये म्हणजे या हिऱ्याच्या व्यापाऱ्यासारखी त्याची किंमत करतो. आणि त्या नरदेहाचं महत्व त्याला कळाल्यानंतर तो त्या नरदेहापासून काय करतो की त्या परमात्म्याच्याच प्राप्तीसाठी अखंड प्रयत्न करतो, इतर तो प्रयत्न करत नाही. कारण याच देहामध्ये भजन करता येतं, दुसऱ्या देहामध्ये भजन करता येत नाही.
मनुष्य देह मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आता इथे तुकोबाराय सांगतात की या मनुष्य देहामध्ये तुला सुख कशामध्ये आहे आणि दुःख कशामध्ये आहे याचा तू विचार कर. या मनुष्य देहामध्ये योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याचा तू विचार कर. या मनुष्य देहामध्ये खरं काय आहे आणि खोटं काय आहे याचा तू विचार कर. आणि इथे तुकोबाराय सांगतात की या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सार काय आहे आणि आसार काय आहे हे अभंगाच्या पहिल्या चरणात. सारा सार विचार महाराज या ठिकाणी उपदेश करतात तो सारासार विचार करण्याचा. आता माझ्या पुढे 3 विकल्प या ठिकाणी आहेत. सारासार विचार करायचा, पण या ठिकाणी कोणी करायचा, कोणता करायचा आणि का करायचा असे 3 विकल्प माझ्या पुढे आहेत. आता पहिला आहे तो कोणी करायचा. एका दिवसाचा जो विचार करतो त्याला पशु असं म्हटलंय. कारण तुम्ही पहा, चिमणी असेल, कावळा असेल, काय पशुच्या जीवनामधलं तुम्ही जीवन पहा, त्याला एका दिवसाची भ्रांत असते. मला जेवण्याची त्याला एका दिवसाची भ्रांत आहे. पण पशु हा एका दिवसाचा विचार करतो आणि चारवाक जो आहे तो चारवाक एका जन्माचा विचार करतो. यावत जीवम यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कृतः. यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत जिवंत आहे ना, मस्त मजा करा, खा प्या मजा करा, ईट ड्रिंक अँड मेरी, है की नाही. लाल खावे आवे
खावे प्यावे यावे असावे इट ड्रिंक अँड मेरी. पण प्रश्न आहे की खायचं प्यायचं पण त्याला काय लागेल हो? पैसे लागेल. मग इथं म्हटले ऋणम कृत्वा, मग काय करा? कर्ज काढा. काय करा? ऋणम कृत्वा, कर्ज काढा. मग कर्ज काढलं, मग कर्ज काढून काय करा? तूप प्या म्हटला. अरे हा चारवाद भारतीय होता, संघ संस्कृतीतला होता. अमेरिकेत जर असता तर तो म्हटला असता टिंब टिंब प्या असं म्हटलं. तूप प्या म्हणला. पण आता हे कर्ज काढलं, पण कर्ज फेडायचं कोणी? कारण भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हा देह जळून जाणार आहे, मग कर्ज फेडायला येणार कोण? म्हणून खा प्या मजा करा. पण तिसरा वर्ग जो आहे, तिसरा वर्ग, त्या तिसऱ्या वर्गाला एकच चिंता आहे. काय? की माझा उद्धार कधी होईल, मला भगवंत कधी भेटेल, हा जीव परमात्म्याचा ऐक्य या ठिकाणी कधी होईल, जीव ब्रह्मैक्य. काय मी उद्धार पावे मग इथे काय मी उद्धार पावे ना, हा जो तिसरा वर्ग आहे, त्या तिसऱ्या वर्गाला माझा उद्धार कधी होईल याची या ठिकाणी चिंता आहे. आणि खरोखर इथे माझे गुरुनाम गुरु श्री गुरु रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे की मनुष्यालाच विषयाशक्ती सोडता येते, मनुष्यालाच विरक्ती धरता येते, मनुष्यालाच भक्ती करता येते आणि मनुष्यालाच या ठिकाणी मुक्ती प्राप्त करता येते. म्हणून कोणी या ठिकाणी हा विचार करावा तर या मनुष्य जीवनामध्ये आलेल्या मनुष्याने. कारण मनुष्य कीर्तनच करतो नाही मला. पण मनुष्य देह का असं म्हटलं? कारण मनुष्य देह म्हणजे, कारण ज्याला संत आणि शास्त्र त्यालाच मनुष्य म्हणतं, की ज्याला मनुष्य देहाची किंमत कळाली त्यालाच या ठिकाणी मनुष्य म्हणतं. म्हणून कोणी विचार करायचा तर या मनुष्य देहामध्ये आलेल्या मनुष्यानं. कोणता विचार करायचा तर या ठिकाणी तुम्ही पहा, विचारामध्ये आम्ही जर पाहिलं तर काही गोष्टींचा आपण विचार करू नये, काही गोष्टींचा आपण थोडा विचार करावा आणि काही गोष्टींचा आपण सतत विचार केला पाहिजे. काही गोष्टींचा आपण विचार करू नये. आपण पहा आपल्या अंतःकरणामध्ये मनामध्ये सारखे विचार चालू असतात, नको ते नको ते, तो असं बोलला, ती अशी बोलली, हे असं झालं, ते तसं झालं. दिवसभर आपल्या अंतःकरणामध्ये नको नको ते चिंतन असतं, भांडण तंटा काय असेल ते असेल. पण खरोखर या गोष्टीचा विचार करणं हे काय व्यर्थ आहे, काही त्याचा उपयोग नाही. एक नवरा बायको होते बरं का, चांगले सुशिक्षित होते, चांगले नोकरीला होते. आणि एक दिवस सुट्टीचा दिवस, दोघेही बसले तर त्यांनी सांगितलं की अगं आज सुट्टीचा दिवस आहे, एक काम कर, एक फर्स्ट क्लास जेवणाचा बेत कर. जेवण वगैरे केलं, नंतर गप्पा मारत बसले. नंतर तो तिला म्हणाला, अगं माझं सगळं प्लॅनिंग मध्ये असतं,
आपल्या मुलाला आपण डॉक्टर करायचं. काय करायचं? डॉक्टर. की म्हणजे हे डॉक्टर बिक्टरचा धंदा काय, ते 100-200 रुपये गोळा करत बसत, हे डॉक्टर बिक्टर मी नाही करणार, मी त्याला कॉम्प्युटर इंजिनियरच करणार. 7 तारीख झाली की 2 लाख रुपये पगार, मस्त फॉरेनला फिरायला मिळतं, इकडं जावं अमेरिका लंडन काय अमुक तमुक आहे की नाही माहिती. मग त्याला मी कॉम्प्युटर इंजिनियरच करणार. बघता काय दोघांचं भांडण, इतकं जोरात भांडण झालं, ती गेली माहेरी निघून आणि ते सगळं प्रकरण कोर्टामध्ये आलं. कोर्टामध्ये आल्यानंतर आता त्या दोघांनाही विचारण्यात आलं. त्याला विचारलं, बाबा रे, तो म्हटला मला ती बायकोच नको. तिला विचारलं, तो म्हटला मला ही नवराच, ती म्हणली हा मला नवराच नको. म्हणजे झालं काय? नाही म्हटलं, जर का ती डॉक्टर करत असेल तर तिला नांदायला येऊ दे. आणि ही म्हणाली, त्याला मुलाला जर कॉम्प्युटर इंजिनियर करत असेल तर त्याला मी नांदायला जाईल. बरं म्हणले, ठीक आहे, हा जरा तुमच्या दोघांचा विचार, पण मुलाचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे ना. ते म्हणजे मुलाला पहिलं इथं घेऊन या, त्याला विचारलं आपण काय. ते म्हणजे अजून मुलगाच झाला नाही. म्हणजे हा काय व्यर्थ विचार आपल्या जीवनामध्ये आहे. आणि खरोखर आपण विनोदाचा भाग तर आहेच, पण जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं ना, अंतःकरणामध्ये सारखं नको ते आपले विचार असतात. आणि खरोखर आपण जर विचार करायला पाहिजे तर या ठिकाणी तुकोबाराजे सांगतात की सारासार विचार आमच्या जीवनामध्ये. या ठिकाणी सार काय आहे तर सार या ठिकाणी फक्त भगवंत हे सार आहे. आणि बाकी हा संसार जो संसार आहे तो संसार कसा आहे? आसार आहे. कारण फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो म्हणा सरसेकरण असे तुकोबाराजे सांगतात. आता या ठिकाणी माझ्या तिसऱ्या विकल्पाकडे येतो. का करायचा? कारण हा नरदेह आपल्याला एकदाच प्राप्त होतो. या नरदेहामध्ये आल्यानंतरच या भगवंताची प्राप्ती करता येते आणि पुन्हा हा नरदेह आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून याच देहामध्ये आल्यानंतर हा विचार या ठिकाणी करायचा. आणि तुकोबाराजे सांगतात, सारासार विचार करा उठाउठी, नामदरा कंठी धोबाचे. पण हा विचार करत असताना उठाउठी असं म्हटलंय, लगेच त्वरित लगेच असं सांगितलं. का? तुम्ही पहा की हा विचार आपण उठाउठी असं का म्हटलं? तुकोबारा काय सांगतात? कारण का नरदेह पुन्हा आपल्याला मिळणार नाही आहे. आम्ही विचार करतो भगवंत आम्ही प्राप्त करू, आम्हाला नोकरी लागल्यानंतर आम्ही परमार्थ करू, आम्ही लग्न केल्यानंतर आम्ही परमार्थ करू, आम्हाला मुलगा झाल्यानंतर आम्ही परमार्थ करू, आम्ही नातू झाल्यानंतर आम्हाला परमार्थ करू, नाही आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्ही परमार्थ करू. पण रीचा टायर होतो पण त्याचा परमार्थ काही होत नाही. कारण रिटायर झाल्यावर तुम्हाला माहिती का, मनका तरी मोडतो, पुढं गुडघा तरी दुखतो, काय काय दुखतं काही सांगता येत नाही बरं का. म्हणून इथे नागपारात इथे सांगतात, झालिया नरदेह प्राप्ती परमार्थ साधू भोगा अंती, येत एवढी नाही निश्चिंती मृत्यू प्राप्ती अनिवार्य. म्हणून या ठिकाणी नरदेह आता प्राप्त झालाय, उठाउठी इथं विचार करा, योग्य काय अयोग्य काय, आणि त्या भगवंताचं नाम या ठिकाणी कंठामध्ये धारण करा. आणि हे नाम कंठामध्ये धारण केल्यानंतर काय होईल ते आपण दुसऱ्याच्या
कोणाची संकट निरसली हो? माझ्या द्रौपदीचं संकट निरसलं, माझ्या तुकोबरायांचं संकट निरसलं, माझ्या दामाजी पंतांचं संकट निरसलं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. महाराज या ठिकाणी सांगतात की तराल दुर्घट भवसिंधू. हा जन्म मरणाचा जो भवसागर सांगितलाय, त्या भवसागरातून त्या ठिकाणी तुम्ही तरुण जाल. मग माझा प्रश्न इथे आहे की आपण जर पाहिलं शास्त्रामध्ये तुम्ही वा, गुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवा दानम ज्ञानविहीन सर्व अनेन मुक्तिर्नभोति जन्मशतेन. माऊली या ठिकाणी सांगतात ज्ञाने विन एके उपाय करसी जुटके ती गुंफीसे अधिके दुःखी. मग मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होतो असं इथे अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. आता मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भवतांची, किंवा राम म्हणता रामाची होई जे. मग आता माझा या ठिकाणी प्रश्न आहे की मोक्ष जो आहे तो मोक्ष नामाने प्राप्त होतो का ज्ञानाने प्राप्त होतो? प्रश्न आहे. अंतर तुम्ही पहा, मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर त्या ठिकाणी शास्त्राने दोन प्रकारची साधनं सांगितली आहेत. एक आहे साक्षात साधन आणि दुसरं जे आहे ते दुसरं परंपरेचं साधन असं म्हटलेलं. आता साक्षात साधन जर काय असेल तर साक्षात साधन हे ज्ञान असं म्हटलेलं आहे आणि परंपरेला साधन कर्म आणि उपासना अशी सांगितली आहे. कारण मोक्ष प्राप्ती करता शास्त्राने क्रमसमुच्चय असं सांगितलं आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान असं म्हटलं. कर्माने काय होतं तर कर्माने अंतःकरण शुद्ध होतं. निष्काम कर्माने, निष्काम भक्तीनं अंतःकरण स्थिर होतं आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. आता चला, कारण मनुष्य जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं तर तीन प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. एक आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. मल म्हणजे काय तर अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना. म्हणजे काय की कीर्तनाला यायचं, फाटक्या तुटक्या चपला घालून यायचं आणि जाताना चांगली चपला घालायचं. याला काय म्हणतात मल. म्हणजे अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना, त्याला मल असं म्हटलं. आणि विक्षेप म्हणजे काय की अंतःकरणामध्ये असणारी चंचलता. भगवंत आमच्या अंतःकरणामध्ये राहतच नाही स्थिर, सारखा संसार या ठिकाणी आहे ही अंतःकरणामध्ये चंचलता असं इथं म्हटलेलं आहे. आम्ही कीर्तनात जरी बसलो तर कीर्तनात बसलो तरी शरीराने बसलेलं आहे, पण मनाने आम्ही कुठं असो याचं काही सांगता येत नाही. एक आजीबाई कीर्तनामध्ये अशी बसली होती कोपऱ्यामध्ये आणि कीर्तन चालू होतं. महाराज सुंदरपणे या ठिकाणी श्रावण बाळाची कथा तिथे सांगत होते आणि ही कथा सांगत असताना त्या आजीबाई ढळढळा ढळढळा डोळ्यातून सारखं पाणी तिच्या येत होतं, कोपऱ्यामध्ये होते.
आता कीर्तन वगैरे संपलं, सगळे लोक महाराजांच्या पाया पडायला येतात. ते आजीबाई सुद्धा महाराजांच्या पाया पडायला आली आणि आल्यानंतर महाराजांनी त्या आजीबाईला म्हटलं, आजीबाई आपल्याला मी सांगितलेला दृष्टांत खूपच भावला, आपण सारखे त्या आपल्या अश्रू डोळ्यामधून येत होते, सारखे रडत होते. ते म्हटले कुठला दृष्टांत? आजीबाई म्हटली कुठला दृष्टांत? ते म्हटले अहो मी तुम्हाला नाही का श्रावण बाळाची गोष्ट सांगितली. ते म्हटले गोष्ट मिष्ट काही नाही. अहो म्हटले आजी तुम्ही रडत का होते? म्हटले अहो त्याचं काय झालंय की 4 दिवस झाले माझा बोकड्या हरवलाय आणि तुमची दाढी आणि माझ्या बोकड्याची दाढी सारखीच. तुमचं तोंड हल्लं का मला सारखी त्या बोकड्याची आठवण यायची, म्हणून मी महाराज रडत होते. म्हणजे कीर्तनात जरी आम्ही बसलो तरी आम्ही कीर्तनात शरीराने असो मनाने असं याचं सांगता येत नाही. याला काय म्हटलंय? चंचलता अंतःकरणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून तिथे पहा की निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध होईल, निष्काम भक्तीने अंतःकरण स्थिर होईल आणि जीवरम्यक्य ज्ञानाने या ठिकाणी मोक्ष प्राप्त होईल. मग आता इथे तुम्ही पहा याचा क्रम असा सांगितलाय की कर्म, उपासना आणि ज्ञान, या तिन्हींचा क्रम असा सांगितलाय, पण याचा अधिकारी प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. भागवतामध्ये इथे भगवान सांगतात निर्विन्नानाम ज्ञानयोगो नासिना मिह कर्मसु तेश्वर निर्विन्न चित्तानाम कर्मयोगस्तु कामिनाम. अंतःकरणामध्ये विरक्ती नाही, कामासक्त आहे, संसाराची आसक्ती आहे, हा कर्माचा अधिकारी. अंतःकरणामध्ये विरक्तीही नाही आणि आसक्तीही नाही असा मधला आहे तो भक्तीचा अधिकारी म्हटलेला आहे. आणि अंतःकरणामध्ये ज्याला विरक्ती आहे, त्या संसाराची पूर्ण विरक्ती, तो ज्ञानाचा अधिकारी असं म्हटलेलं आहे. मग इथे क्रमसमुच्चय सांगितलाय, कर्म, उपासना आणि ज्ञान अशी पायरी सांगितली. मग आता परत माझ्या प्रश्नाकडे इथे येतो की मोक्ष हा नामाने मिळतो का ज्ञानाने मिळतो? आहे की नाही? प्रश्न येतो. तर मोक्ष हा नामाने मिळतो जर असं आम्ही जर पाहिलं तर इथे पहा की नाम हे कर्मही आहे, नाम हे उपासनाही आहे आणि नाम हे ज्ञान सुद्धा आहे. कारण नाम कर्म कसं की ज्यावेळेस आम्ही वाणीनं निष्काम हे नाम घेतो कारण वाणी हे काय कर्मेंद्रिय आहे, पण त्यावेळेस नाव हे कर्म आहे. आणि नाम हे उपासना केव्हा आहे तर ज्यावेळेस अंतःकरणामध्ये आम्हाला भगवंताचं ध्यान आहे आणि अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान घेऊन आम्ही या ठिकाणी भगवंताचं नाव घेतो, यावेळेस ती त्या ठिकाणी उपासना आहे. नाम उच्चारिता कंठी हा आईने धरून या ध्यान म्हणजे करावे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी अंतःकरणामध्ये या ठिकाणी भगवंताचं ध्यान आहे आणि मुखामध्ये राम आहे, हे काय या ठिकाणी भक्ती होईल. आणि ज्यावेळेस नामीचा अभेद होऊन या नामीचा अभेद घेऊन या ठिकाणी भगवंताचं नाव घेतलं तर ते नाव काय? ज्ञान आहे. म्हणून नामानेच मोक्ष, म्हणून मुखी नाम अति मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. आणि तुकोबार या ठिकाणी सांगतात की राम जर म्हटलं ना तर रामाचीच प्राप्ती होते. नाही तो रामच या ठिकाणी होतो. राम म्हणता
पुढे वाचे स्मरे राम जरी हाची नेम अहर्निशी. आणि तुकोबारा या ठिकाणी सांगतात की हा राम म्हणण्याचा, राम नाम जप करण्याचा काय कर की रात्रंदिवस तू या ठिकाणी निश्चय कर आणि या ठिकाणी याची देही याची डोळा भुगुमुक्तीचा 16 नामाने तू प्राप्त कर. म्हणून इथे आज वेळ न घेता सर्वांनी आपण काय करू, एक थोड्या 10 मिनिटातच इथे सेवा या ठिकाणी समाप्त करणार आहोत. तर सर्वांनी या ठिकाणी टाळी वाजवायची, भगवंताचं आपल्याला भजन म्हणायचं आहे. विठोबा तुकोबा या ठिकाणी सांगतात की रात्रंदिवस तू या भगवंताचं नाव घे, कारण सतू नैरंतर्य दीर्घकाळ सत्कार सेवितो दृढभूमी असं म्हणतात. सतू नैरंतर्य निरंतर या ठिकाणी याचा अभ्यास आपण केला पाहिजे. दीर्घकाळ असा अनेक काळ आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि सत्कार सेवितो दृढभूमी म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असून या भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. आणि शेवटच्या चरणामध्ये इथे तुकोबरा या ठिकाणी सांगतात की तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आणि तुकोबरा या ठिकाणी धन्यता या ठिकाणी देतात त्याच्या कुळाला सुद्धा आणि त्याला सुद्धा, कारण का त्याचा तर त्याचा उद्धार होतोच, परंतु त्याच्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो. कारण हरिपाठामध्ये माऊली म्हणतात यमे कुळगोत्र असं, पण स्वतःचाही उद्धार होतो आणि कुळाचाही त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण सर्वांनी परत जोरदार टाळ्याच्या मध्ये सर्वांनी ताट बसायचं आहे. ज्ञानोबारायांचं भजन आपल्याला घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर शेवटच्या चालीकरिता गायनाचार्य रवी महाराज टाके आणि त्यांना साथ करतील अशोक महाराज चौरे अशी गोड शेवटची चाल म्हणणार आहे. समोर असं उठू नका कृपया, पुढेही उठू नका. 2 मिनिट
Baba
महाराज या ठिकाणी सांगतात की मनुष्य जीवन तुला प्राप्त झालंय, सारासार त्याचा विचार कर, भगवंताचं नाव कंठामध्ये धारण कर, याने तुझी सगळी संकट दूर होतील आणि या दुर्गट असा जो भवसागर या भवसागर तारून जाशील आणि शेवटी तुझा तर उद्धार होईलच, पण तुझ्या कोट्यावधी कुळांचा सुद्धा इथं उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरोखर मनुष्यानं जीवनामध्ये असा आनंद प्राप्त करावा की कधी दुःखाचं दर्शन होणार नाही. मनुष्यानं असा रस जीवनामध्ये प्राप्त करावा कधी जीवन आपलं बेरस होणार नाही. आणि मनुष्यानं असा विचार आपल्या जीवनामध्ये करावा की मनुष्य हा मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी अधिक न वेळ घेता फक्त 5 मिनिटात इथे सेवा संपवण्याचा मी प्रयत्न करतो. खरोखर जीवनामध्ये एकच घ्या, या कीर्तनातून घेता आलं तर यामध्ये आज आपण आळंदीला आलो आहोत. आज हा 16 गुरुदेव महाराजांचा. तर या ठिकाणी देव माझा आणि मी देवाचा हा निश्चय आपण इथे केला पाहिजे. कारण तुम्ही पहा, संत जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं तर संत जीवन काय हो की त्यांनी देवाला आपलं मानलंय. आम्ही आमच्या काकाला आपलं मानलं, काकीला आपलं मानलं, शेजारच्याला आपलं मानलं, पत्नीला आपलं मानलं, मुलांना आपलं मानलं. पण खरंच अंतःकरणामध्ये आज तुम्ही सांगा की आपण देवाला आपलं मानलंय का हो? खरं सांगा अंतःकरणामध्ये. तर अंतःकरणामध्ये आम्ही जर डोकून पाहिलं ना तर खरंच त्याचं उत्तर नाही असं येईल. तर आम्ही देवाला आपलं मानलं नाही. आणि खरोखर देवाला सद्गुरूंना जर आपण आपलं मानलं तर आपला परमार्थ सहजतेने घडून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये एकच करायचं की देव माझा मी देवाचा, करणार ना सगळे हो. तर मी आता तुम्हाला या ठिकाणी म्हणेल की तुम्ही कोणाचे, तुम्ही म्हणायचं की देवाचे, आहे की नाही? तुम्ही कोणाचे आहात? जोरात जोरात म्हणतात. तुम्ही कोणाचे आहात? तुम्ही कोणाचे आहात? देव कोणाचा आहे? देव कोणाचा आहे? देव कोणाचा आहे? देव माझा, देवाचा, हीच माझी सत्यवाचा. अशा जीवनामध्ये या ठिकाणी निश्चय करा. खरं तर का मी कीर्तनामध्ये अशा घोषणा देत असतो आणि एक जण असा जोरजोरात घोषणा देत होता, जोरजोरात घोषणा देत होता. काय झालं, दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी बायको म्हटली
तो म्हणला त्याची देवपूजा वगैरे झाली. तो बायकोला म्हणला अगं चहा दे. बायको पण म्हणली अगं चहा दे. तो म्हणला अगं चहा दे. बायको पण म्हणाली अगं चहा दे. परत तो म्हणला अगं चहा दे. तो म्हणला ती पण म्हणाली अगं चहा दे. मला झालं काय मी जे म्हणत तसंच म्हणते म्हणे. म्हटलं झालं काय तुला. म्हणजे काय नाही काल रात्री कीर्तनामध्ये महाराजांच्या तिथं. म्हटलं काय झालं. म्हणजे जोर जोरात म्हणत होते. जोर काय म्हणत होतो. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. मग म्हटलं आता चहा पाहिजे ना जा देवाकडून. असं खरोखर या ठिकाणी देव माझा मी देवाचा असं आपल्या जीवनामध्ये करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हाच सारासार विचार आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी केला पाहिजे. या ठिकाणी आपलं गुरुदेव महाराजांची ही पुण्यतिथी सोहळा आज अतिशय मोठ्या उत्साहामध्ये म्हणजे मोठ्या या ठिकाणी वैभव इथे आहे. सर्व सद्गुरूंची कृपा आहे. सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आहे. आणि खरोखर आज या ठिकाणी सेवेला खूप मोठं सहकार्य गायनाचार्य असतील मृदुंगाचार्य असतील सर्वांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं आहे. धन्यवाद या सर्वांना सुद्धा. आणि इथे खरोखर आपण इथे पाहिलं तर गुरुदेव महाराजांना आपण प्रार्थना करू की आमच्या जीवनामध्ये काही कमी असेल तर आपण त्या ठिकाणी भरून काढा. आमचा अधिकार कमी असेल तर तो अधिकार वाढवा. आणि नुनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे हे गुरुदेव महाराजांना विनंती करू. आणि आमच्या जीवनात प्रत्येक पावलावरती आमचा प्रकाश टाकावा. आणि याची डोळा भोगूच मुक्तीचा सोहळा असं आपण गुरुदेव महाराजांना विनंती करू. कारण सद्गुरू वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठंक आण कोणी. आणि खरोखर त्याचसाठी गुरुदेव महाराजांना नक्कीच या ठिकाणी हे करायचं असेल म्हणून इथे आळंदीला आपल्याला या ठिकाणी आणलंय. म्हणून इथे तुम्ही जर पाहिलं तर आता इथे माझी इतकी चंचलता आहे की 8 दिवस या सप्ताह आहे. सप्ताहामध्ये इतकी धावपळ असते. म्हणजे आता मी कीर्तनाला जरी यायचं तरी मला सारखे फोन आहे. हे असं झालं ते तसं झालं ते झालं. पण खरोखर ही सद्गुरू सेवा सुद्धा त्यांनी करून घेतली. त्यामुळं खरोखर या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. म्हणून अधिक वेळ न घेता झालेली सेवा या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला मंगली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरेजी महाराज श्री भोळानाथ महाराज की जय. सर्व संतांची जय. ज्ञानदेव तुकाराम.